अल्पवयीन मुलाला विहिरीत फेकून देऊन जीवेठार मारून फरार झालेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी केले 24 तासांमध्ये गजाआड। दिनांक 21 मे 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास मयत अमन शाकीर शेख वय वर्ष 10 तसेच तौफीफ सुभान शेख दोघे राहणार जुने दहिफळ तालुका शेवगाव हे गावातील दहिफळ घोटण जाणाऱ्या रस्त्याने रनिंग करीत असताना यातील आरोपी सचिन गोरख भास्कर राहणार जुने दहिफळ तालुका शेवगाव व पिनू गंगाराम भास्कर राहणार सदर हे पायी चालत असताना अमन शाकीर शेख यांचा पाय घसरून सचिन गोरख भास्कर यांच्या अंगावर पडल्याने त्याला राग येऊन त्याने अमन शेख यास मारहाण करून रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये उचलून फेकून देऊन जीवेठार मारले आहे। यातील फिर्यादी बीबी गुलाब शेख वय वर्ष 65 राहणार जुने दहिफळ तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन कलम 130 प्रमाणे दिनांक 22 मे 2025 रोजी दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी सचिन गोरख भास्कर वय वर्ष 22 राहणार जुने दहिफळ तालुका शेवगाव हा गुन्हा केल्यानंतर ताबडतोब फरार झाला होता। माननीय पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी सचिन गोरख भास्कर राहणार नेवासा मार्गे पुणे येथे पळून जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस पथक तयार करून त्यांचा शोध घेणे कामी रवाना करण्यात आले होते। सदर आरोपी हा नेवासा मार्गे पुणे येथून पळून जात असताना फतेपूर तालुका नेवासा शिवारामध्ये पाठलाग करून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे। सदर आरोपी शेवगाव पोलीस स्टेशन इथे आणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अहमदनगर, मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहिल्यानगर, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री समाधान नागरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे, किशोर काळे, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश मस्के तसेच नगर दक्षिण सायबर पोलीसचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली असून वरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे हे करत आहेत। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी विजय मगर। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।